कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर लग्न रखडलेली पोरं जशी पोरीच्या हो म्हणण्याची वाट बघत असतात, तशीच वाट बघताय तुम्ही अंतिम सामन्याची। पण त्याआधी पटकन आपण राहिलेल्या खेळाडूंचा बक्षीस वितरण समारंभ इथे पार पाडणार आहोत। आता या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या संघाला प्रशस्ती पत्रक देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो आमचे भावी आमदार आणि युवा नेते सत्यजित सरनोबत आणि त्यांच्या भावी पत्नी आणि आमच्या वहिनी साहेब तुळजा निंबाळकर यांना। सिद्धार्थ, तू? मला वाटलं। काय वाटलं? तो सत्यजित आला। त्याचं तर नाव पण घेऊ नकोस। बरं ठीक आहे, नाही घे। असंही आपलं लग्न झाल्यानंतर त्याचं नाव तुझ्या आयुष्यातून कायमचं डिलीट होणार आहे। आणि आपलं लग्न होणार कधी? लवकरच। माझी तयारी आता पूर्ण होत आली, ट्रस्ट मी। अगं आपल्या हॉस्पिटलचे पेपर्स आणलेत मी, साईन हवी तुझी। आलोच। तुळजा कुठे गेली काय माहित ग? तुळजा निंबाळकर आमच्या होणाऱ्या वहिनी साहेब यांनी लवकरात लवकर मंचावर यायचं आहे। तुळजा निंबाळकर आमच्या होणाऱ्या वहिनी साहेब यांनी लवकरात लवकर मंचावर यायचं आहे। तुळजा निंबाळकर। गेली कुठे? फोन लावा तिला। उचलत नाही येतो घेऊन, बदलूनच आणतो। चिरंजीव, मला इथे कसलाच तमाशा नको, शांतपणे घेऊन या। ठीक। आपल्या हॉस्पिटलचे पेपर्स, यावर तुझी साईन हवी। हॅलो सर, मायक्रो फायनान्स मधून बोलतोय। तुम्ही आमच्या सर्वेत लकी ठरलाय, त्यामुळे आमच्याकडून तुम्हाला लोन ऑफर होतंय। ए भुसनाळे, अरे तुझ्यासारखे ना 56 आहेत ना, मी माझ्या हाताखाली कामाला ठेवतो बरं का। तू काय लोन देणार रे मला डरजुल्या? तुझी लायकी आहे का? परत जर फोन केला ना, फोन मध्ये घुसून मारेल मी। ठेव फोन। डॅडी, 5 मिनिटं झालं तुझ्याचं नाव पुकार, कधीच ना ती आहे इथंच आहे। आईला फोन करायला, ते गर्दीत फोनवर ऐकू येईना म्हणून शत्रूला पाठवले तिला आणायला, येईल इतके। ए एक काम कर, हे बक्षीस जालिंदर रावांच्या हस्ते प्रदान होणार आहे असे सांग। मंडळी, आपल्या कार्यक्रमात थोडासा बदल झालेला आहे। आपल्या वहिनी साहेब तुळजा निंबाळकर या बक्षीस देणार जाईल, पण त्या अंतिम संघाला, त्याआधी तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला निधी बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या समाजातील आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी यांना। त्याआधी मी त्यांना 2 शब्द मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो। डॅडी या। नमस्कार। नमस्कार। उपस्थित मान्यवर आमदार साहेब शशिकांत सरनोबत, युवा नेते आणि आमचे होणारे जावई सत्यजित सरनोबत यांच्या विद्यमाने ही जंगी स्पर्धा इथे होते आहे। धरणाचे दरवाजे उघडल्यावर ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह असा ओसंडतो, तशी इथे युवा शक्ती सळसळते आहे। ही शक्ती मिळवणं काही सोपी गोष्ट नाही, आणि हे अशीच शक्ती येत्या निवडणुकीत सरनोबत घरानं
आणि निंबाळकर घराणं यांच्या एकत्र येण्यानं तुम्हाला बघायला मिळेल. हा, नक्की ना? दोन्ही घरांनी लग्न झाल्यानंतर एकत्र येणार आहे असं तुम्ही सांगताय, मग तुमच्या कन्या तुळजा इथं दिसत नाहीत? त्यांना हे लग्न मान्य नाही का? त्यांची नाराजी वगैरे आहे का? मान्य नसतं तर लग्न ठरलंच नसतं ना. आम्ही लय आधुनिक विचाराची माणसं आहोत. मुलीच्या इच्छेशिवाय काय बी करत नाही बघा. पण मग तुमची कन्या तुळजा इथं का दिसत नाहीये? अहो ती काय साधी सुधी पोरगी आहे का? डॉक्टर आहे बरं का, महाराष्ट्रातनं पहिली आली. ते काय झालं, ते काय म्हणतात ते मेडिकल इमर्जन्सी आली बा. एक गरीब पोटूशी बाई सिरियस, आणि आमची कन्या लगेच तिथलं प्रमुख पाहुणे पदाचं मान सोडून तिच्या मदतीला धावली बा. हे समाजसेवा आमच्या रक्तातच आहे, आमच्याकडनं तिला मिळाली. तिचा फोन आला होता आता, बाळांत ते सुखरूप आहे, येते. ती आल्यावर आपलं प्रमुख बक्षीस जे आहे ते तिच्याच हस्ते प्रदान होईल. तोपर्यंत मी बक्षीस दिलं तर चालेल. या आता मी सर्व खेळाडूंना या मंचावर बक्षीस स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. या चल बाय. काय तू इतक्या लवकर निघालास? आता कायम तुझ्यासोबत राहायचं म्हटल्यावर आता तर निघावंच लागेल ना. बरं ठीक आहे, काळजी घे. इतकंच? काहीतरी राहत आहे. अजून काय राहिलंय? पेपर्सवर साईन झालेत, अजून काही बाकी आहे का? इथे काहीतरी हवंय. सिद्धार्थ, कोणीतरी बघेल. कोणी नाहीये, नाही बघत कोणी. वेडा आहेस का? नाही नको. बर मग मिठी तरी, मी तुला असंच नाही सोडणार. हे बघ, मी इतक्या लांबून तुला भेटायला आलोय आणि तू असं करणार? कोण असेल हा? नाही नाही भागे, तू विचार करते तसं काही बी नसत. कॉलेजचा मित्र असेल. शहरात मित्रांना देतात मिठाई. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.